हां. कधी असा विचार केलाय आपण, की जेव्हा एखाद्याला आपण घरी बोलवतो, तेव्हा या, आपण चहा आणि पाणी घेऊ, असं कधीच म्हणत नाही. हो ना, कधीच नाही. आपण अगदी सहजपणे म्हणतो, या चहा पाणी घेऊ. अगदी बरोबर. म्हणजे दोन शब्दांमधला तो आणि हा शब्द गाळल्याने आपला कदाचित अर्धा सेकंद वाचत असेल. हं, पण मानवी मेंदू हा भाषेच्या बाबतीत इतका विलक्षण वेगाने काम करतो, की तो सतत शब्दांची अशी काटकसर करत असतो. बरोबर. त्यांना एका नव्या साच्यात बसवत असतो. नक्कीच. आणि रोजच्या जगण्यात आपण न कळतपणे जे उच्च भाषिक तंत्र वापरतो ना, त्यालाच व्याकरणाच्या भाषेत समास म्हणतात. आजच्या या सखोल चर्चेत आपण याच संकल्पनेचा वेध घेणार आहोत. विशेषतः महाराष्ट्र टीईटी म्हणजे महाटेट परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व भावी शिक्षकांसाठी हा विषय म्हणजे हक्काचे 2-3 गुण मिळवून देणारा एक तार्किक खेळ आहे. हो, आणि खूप रंजक खेळ आहे हा. अगदी. म्हणजे समासाची तुलना करायची झालीच, तर एखाद्या लांबच्या प्रवासाला जाताना आपण एका छोट्याशा सुटकेसमध्ये अत्यंत कल्पकतेने घड्या घालून जास्तीत जास्त कपडे बसवतो ना, अगदी तसंच काहीसं आहे हे. क्या बात आहे. खूप छान उपमा आहे ही. म्हणजे जागा कमी पण सामावलेला अर्थ मात्र प्रचंड, बरोबर? हो, अगदी तसंच. खरं सांगायचं तर भाषेची ही काटकसर समजून घेणं हा खऱ्या अर्थाने एक भाषिक प्रवास आहे. समास या शब्दाची निर्मितीच मुळी सम अधिक अस म्हणजे एकत्र करणे या संस्कृत धातूपासून झाली आहे. अच्छा, म्हणजे एकत्र आणणे. हो, दोन शब्द एकमेकांशेजारी ठेवून त्यांच्यातील परस्पर संबंध दाखवणारे जे शब्द किंवा प्रत्यय असतात ना, ते आपण गाळतो आणि मग एक जोडशब्द तयार करतो. बरं, पण हे आपण थोडं उलगडून पाहूया. जर समास म्हणजे केवळ शब्द जोडणे असेल, तर मग सामान्यपणे आपण जे वेगाने बोलतो आणि समासाचा वापर करतो, यात नेमका फरक काय? हां, खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण इथे एक सूक्ष्म फरक लक्षात घेणं गरजेचं आहे. वेगाने बोलताना आपण बऱ्याचदा शब्दांची मोडतोड करतो किंवा शब्द अक्षरशः गिळतो. त्याला आपण समास म्हणू शकत नाही. अच्छा, म्हणजे वेगाने बोलणं हा समासाचा भाग नाहीये. नाही ना, वेगाने बोलणे ही केवळ उच्चारांची सवय आहे. पण समासामध्ये दोन शब्द अशा एका विशिष्ट लॉजिकने एकत्र येतात की त्यातून एक पूर्णपणे नवीन आणि स्वतंत्र अर्थपूर्ण जोडशब्द तयार होतो, ज्याला आपण सामासिक शब्द म्हणतो. बरोबर. आणि हा तयार झालेला शब्द फोडून त्याचा मूळ अर्थ स्पष्ट करण्याच्या प्रक्रियेला विग्रह असं म्हटलं जातं. मग इथे मला एक प्रश्न असा पडतो, की जर आपण फक्त दोन शब्द एकत्र आणत आहोत, तर व्याकरणाने त्याचे इतके वेगवेगळे प्रकार का पाडले आहेत? अम, म्हणजे हे प्रकार ठरवण्याचा नेमका निकष काय असतो? कारण केवळ शब्दांची काटकसर हाच निकष असता, तर सगळे सामासिक शब्द एकाच छत्राखाली आले असते, नाही का? अगदी रास्त शंका आहे. तर तो निकष आहे पदांचे महत्त्व. आता व्याकरणात पद म्हणजे या सामासिक शब्दातील स्वतंत्र शब्द. ओके. जेव्हा दोन शब्द एकत्र येतात तेव्हा त्या जोडशब्दात अर्थाचा सगळा भार कोणत्या शब्दावर पडला आहे किंवा अर्थाचे गुरुत्वाकर्षण कोणत्या पदाभोवती फिरत आहे, यावरून समासाचे मुख्य 4 प्रकार पडतात. म्हणजे कोण कोणावर भारी पडतंय असं काहीसं. अगदी बरोबर. या प्रक्रियेत कोणता शब्द नेतृत्व करत आहे हे ओळखणे म्हणजेच प्रत्यक्ष समास ओळखणे. भाषेच्या या गणितात कधी पहिला शब्द बॉस असतो, कधी दुसरा. अच्छा. कधी दोघेही समान पातळीवर असतात, तर कधी हे दोघेही महत्वाचे नसून अर्थाची सूत्रे पूर्णपणे तिसऱ्याच घटकाकडे जातात. बापरे, हे तर एखाद्या रेल्वेच्या रचनेसारखं वाटतंय. म्हणजे आपण सुरुवातीला असे प्रकार पाहूया ज्यामध्ये इंजिनची भूमिका एकदम स्पष्ट आहे. हो, चालेल ना? म्हणजे जिथे पहिले किंवा दुसरे पद प्रमुख असते. यामध्ये अव्ययीभाव समास आणि तत्पुरुष समास असे 2 मुख्य प्रकार आहेत, बरोबर? अगदी बरोबर. अव्ययीभाव समासाबद्दल बोलायचे तर यात पहिले पद प्रधान म्हणजेच अर्थाच्या दृष्टीने प्रमुख असते. जर मी रेल्वेची उपमा पुढे नेली तर हे असे इंजिन आहे जे गाडीच्या अगदी पुढे लागून संपूर्ण गाडीला स्वतःच्या ताकदीवर ओढून नेते. हो, खूप अचूक उपमा आहे. आणि ह्या प्रकाराची आणखी एक गंमत म्हणजे तयार झालेला हा सामासिक शब्द वाक्यात चक्क क्रियाविशेषणाचे काम करतो. हे ओळखायला खूप सोपं जातं. हो ना, तीच या समासाची खरी ओळख आहे. अव्ययीभाव समासात पहिल्या पदावर अनेकदा आ, यथा, प्रति असे उपसर्ग लागतात किंवा संपूर्ण शब्दाची द्विरुक्ती म्हणजे पुनरावृत्ती होते. म्हणजे शब्द रिपीट होतो.
हो, अगदी. आता उदाहरणाने सांगायचं तर जेव्हा आपण आजन्म हा शब्द वापरतो तेव्हा मूळ शब्द जन्म असला तरी त्याला लागलेला आ हा वेळेची व्याप्ती ठरवतो. आजन्म म्हणजे जन्मापासून. अच्छा, म्हणजे तो आजन्म लढला, या वाक्यात तो कसा लढला हे तो शब्द सांगतोय. अगदी बरोबर. त्या क्रियेबद्दलची अधिक माहिती हा शब्द देतो, म्हणूनच तो क्रियाविशेषण ठरतो. त्याचप्रमाणे यथाशक्ती म्हणजे शक्तीप्रमाणे, प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवशी. आणि मगाशी तुम्ही म्हणालात ती द्विरुक्ती, त्याचे उदाहरण काय असेल? द्विरुक्तीचे उदाहरण पाहायचं झाल्यास गावोगावी किंवा घरोघरी हे शब्द पहा. गावोगावी म्हणजे केवळ 2 गावे नव्हेत, तर प्रत्येक गावी. यातून सातत्य आणि क्रियेचं ठिकाण स्पष्ट होते. हे ओळखायला तुलनेने सोपे आहे, कारण सुरुवातीचे उपसर्ग लगेच डोळ्यात भरतात. पण जेव्हा आपण तत्पुरुष समासाकडे वळतो, तेव्हा गाडीचं इंजिन मागे जाते. हो, तिथे मागचं इंजिन गाडीला धक्का देतं. म्हणजे इथे दुसरे पद प्रधान असते, अर्थाचा मुख्य भार हा दुसऱ्या शब्दावर असतो. आणि विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने जो शब्द किंवा विभक्ती प्रत्यय आपण गाळलेला असतो, तो अर्थ पूर्ण करण्यासाठी पुन्हा लावावा लागतो. बरोबर. आता इथे विभक्ती प्रत्यय हा शब्द आला आहे. व्याकरणाची उजळणी म्हणून सांगायचे तर हे विभक्ती प्रत्यय म्हणजे नेमके तेच ना, जे शब्दांना जोडणारे छोटे दुवे असतात, जसे चा, ची, चे किंवा ने, शी. हो, तेच प्रत्यय. तत्पुरुष समासात हा दुसरा शब्द अर्थाचा गाभा असतो. समजा राजवाडा हा शब्द आहे. यात राजा आणि वाडा असे 2 शब्द आहेत. पण जेव्हा आपण म्हणतो राजवाडा खूप सुंदर आहे, तेव्हा सुंदर काय आहे, राजा की वाडा? अर्थातच वाडा. अगदी. म्हणजे वाडा आहे दुसरे पद इथे प्रधान आहे. राजा हा शब्द केवळ तो वाडा कोणाचा आहे हे सांगण्याचं काम करतो. याचा विग्रह होतो राजाचा वाडा, जिथे चा हा षष्ठी विभक्तीचा प्रत्यय आहे. अच्छा, आता समजलं. याच न्यायाने तोंडपाठ म्हणजे तोंडाने पाठ जिथे तृतीया विभक्ती आहे, हे देखील तत्पुरुष समासाचेच उदाहरण ठरते. पण तत्पुरुष समासात फक्त विभक्तीचेच खेळ चालतात असे नाही. यात काही इतरही उपप्रकार आहेत जे अनेकदा परीक्षार्थींचा गोंधळ उडवू शकतात. हो, नक्कीच आहेत. जसे की नत्र तत्पुरुष आणि उपपद किंवा कृदंत तत्पुरुष. नत्र तत्पुरुषमध्ये शब्दाच्या सुरुवातीला नकारार्थी अर्थ दडलेला असतो, म्हणजे अनादर, आदर नसलेला, नापसंत किंवा अहिंसा. हो. पण उपपद तत्पुरुष जरा वेगळा वाटतो. यात जलद म्हणजे जल देणारा, ढग आणि पंकज म्हणजे चिखलात जन्मणारे कमळ अशी उदाहरणे येतात. पण एक सांगा, पंकज हा शब्द पाहिल्यावर तो समास आहे असे वाटतच नाही. तो एक सलग शब्द वाटतो. हे लक्षात कसं ठेवायचं? यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे हेच भाषेचं सौंदर्य आहे. पंक म्हणजे चिखल आणि ज म्हणजे जन्मणारे. 2 भिन्न अर्थांचे घटक एकत्र येऊन एका निसर्ग चित्राला एका शब्दात बांधतात. अरे वा, हे खरंच सुंदर आहे. आणि हो, जेव्हा उपप्रकारांची ही एवढी मोठी यादी समोर येते, तेव्हा परीक्षार्थी स्वाभाविकपणे गोंधळून जातात. पण इथे पाठांतरापेक्षा एका लॉजिकल सूत्राचा वापर करणं अधिक श्रेयस्कर ठरते. म्हणजे कोणती ट्रिक आहे का याला? हो ना, मेंदूला नियम लक्षात ठेवायला जड जाते, पण सूत्रे किंवा पॅटर्न लवकर लक्षात राहतात. यासाठी एक अत्यंत प्रभावी स्मरणसूत्र म्हणजे मिमोनिक तयार करता येते. 1 आ 2 त. 1 आ 2 त. म्हणजे 1 आ म्हणजे पहिले पद प्रधान असलेला अव्ययी भाव समास आणि 2 त म्हणजे दुसरे पद प्रधान असलेला तत्पुरुष समास. अगदी बरोबर. क्या बात आहे. हे डोक्यात फिट बसायला अगदी सोपे आहे. आता जर आपण 2 तच्याच कुटुंबातील सदस्यांची चर्चा करत आहोत, तर तत्पुरुष समासाचे 2 अत्यंत महत्त्वपूर्ण उपप्रकार पाहणे क्रमप्राप्त ठरते, जे टीईटी सारख्या परीक्षांमध्ये वारंवार विचारले जातात. हो, ते तर करावेच लागतील. ते म्हणजे कर्मधारय समास आणि द्विगु समास. नक्कीच. कर्मधारय समास हा तत्पुरुष समासाचाच एक असा उपप्रकार आहे जिथे दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात. साधारणपणे प्रथमा विभक्तीत. प्रथमा विभक्ती म्हणजे ज्यांना प्रत्यय नसतो तीच ना? आणि दुसरे पद नाम असते. अच्छा, म्हणजे उदाहरणाने सांगायचं तर? आता महाराष्ट्र ह्या शब्दाचा विग्रह पहा. महान असे राष्ट्र असा होतो. इथे राष्ट्र हे नाम आहे आणि महान हे त्याचे विशेषण आहे. दोन्ही मूळ रूपात आहेत. बरोबर.
तसंच विद्याधन म्हणजे विद्या हेच धन किंवा घनश्याम म्हणजे घनासारखा काळा ही सर्व कर्मधारे समासाची उत्तम उदाहरणे आहेत. इथेच खरी रंगत येते. आणि कर्मधारेच्या बरोबरीने येणारा दुसरा प्रकार म्हणजे द्विगु समास. हो, द्विगु समास. याची ओळख खूपच रंजक आहे, कारण भाषेच्या या गणितात इथे चक्क संख्या प्रवेश करते. या समासातील पहिले पद हे संख्या विशेषण असतं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या संपूर्ण सामासिक शब्दातून एका समूहाचा बोध होतो. अगदी बरोबर. समूहाचा बोध होणं खूप महत्वाचं आहे. सप्ताह म्हणजे 7 दिवसांचा समूह. हे ऐकताना किंवा वाचताना हा प्रकार सर्वात सोपा वाटतो. हो, दिसायला तो सोपाच वाटतो. कारण डोळ्यांना थेट संख्या दिसते. एखादा शब्द आला आणि त्यात सुरुवातीला संख्या दिसली की तो द्विगु समास आहे असे गृहीत धरणं खूप स्वाभाविक आहे. पण भाषेमध्ये गोष्टी जितक्या सरळ दिसतात तितक्या त्या असतातच असे नाही. हा एक व्याकरणाचा सापळा म्हणजे ट्रॅप असू शकतो. का यातून एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. आणि हा केवळ सापळा नाही, तर ती एक अशी जागा आहे जिथे संकल्पनांची खरी स्पष्टता तपासली जाते. अच्छा. हो, केवळ संख्या दिसली म्हणून तो शब्द द्विगु समास होतोच हा एक मोठा गैरसमज आहे. द्विगु समासाची अट केवळ संख्या असणे ही नाही, तर त्या संख्येतून एका समूहाचा म्हणजे ग्रुपचा बोध होणे अनिवार्य आहे. म्हणजे समूह दिसलाच पाहिजे. व्यक्तीकडे किंवा घटकाकडे निर्देश करत असेल तर तिथे समासाचा प्रकार पूर्णपणे बदलतो. अरे बापरे. हो, तो प्रकार द्विगु न राहता बहुव्रीही समास बनतो. बहुव्रीही समासाकडे आपण वळणारच आहोत, पण त्याआधी पदांचा महत्वाचा जो धागा आपण मगाशी पकडला आहे तो पूर्ण करूया. हो, चालेल. आपण पाहिले की पहिल्या प्रकारात पहिले पद प्रधान होते म्हणजे एक अ. दुसऱ्या प्रकारात दुसरे पद प्रधान होते म्हणजे 2 त. पण असेही काही सामासिक शब्द आहेत जिथे कोणताच एक पद बॉस नसतं, तिथे लोकशाही असते. अगदी बरोबर, लोकशाही. म्हणजेच दोन्ही शब्दांना समान महत्त्व असते. इथे प्रवेश होतो द्वंद्व समासाचा. द्वंद्व समासात दोन्ही पदे प्रधान असतात. याच्या नावातच द्वंद्व म्हणजे जोडी असा अर्थ दडलेला आहे. याचे 3 उपप्रकार पडतात: इतरेतर द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व आणि समाहार द्वंद्व. हो, आणि हे प्रकार मुळात आपण 2 शब्दांना एकत्र आणताना कोणता विचार करत आहोत यावर आधारित आहेत. या 3ही प्रकारांमागील भाषिक तर्क खूप सोपा आहे. तो कसं काय? हे बघा, इतरेतर द्वंद्वमध्ये आपण आणि किंवा व या शब्दांनी विग्रह करतो. आई-वडील, कृष्णार्जुन म्हणजे कृष्ण आणि अर्जुन. इथे दोन्ही घटकांचे अस्तित्व एकाच वेळी आणि समान पातळीवर अपेक्षित असते. बरोबर. या उलट वैकल्पिक द्वंद्वमध्ये आपण किंवा किंवा अथवा या पर्यायांचा वापर करतो. उदाहरणादाखल खरे खोटे किंवा पास नापास. पण एक सेकंड, खरे खोटेमध्ये दोन्ही शब्द महत्वाचे कसे? ते तर एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत. आणि पास नापास पैकी माणूस एकतर पास होईल किंवा नापास होईल. दोन्ही एकत्र कसे घडेल? तेच तर या संकल्पनेचं गमक आहे. घटना एकत्र घडत नाहीत म्हणूनच तिथे किंवा हा विकल्प आहे. पण वाक्याच्या अर्थाच्या दृष्टीने दोघांचेही वजन समान असते. अच्छा, म्हणजे वाक्यात त्यांचं महत्त्व समान असतं. हो, परीक्षेचा निकाल पास नापास काहीही असो, मेहनत महत्वाची. या वाक्यात पास आणि नापास या दोन्ही शक्यतांना समान स्थान दिले आहे. अर्थाच्या दृष्टीने कोणीही वरचढ नाही. आता समजलं. आता याचा तिसरा उपप्रकार पाहूया, समाहार द्वंद्व. हा भाषेतील सर्वात सांस्कृतिक आणि व्यापक प्रकार आहे. यात वगैरे किंवा त्याच जातीच्या इतर वस्तूंचा समावेश होतो. म्हणजे मगाशी आपण म्हटलं तसं चहा पाणी. अगदी. जेव्हा आपण मीठ भाकरी किंवा पाला पाचोळा म्हणतो तेव्हा तिथे केवळ मीठ आणि भाकरी अपेक्षित नसते. त्यात कांदा, चटणी, ठेचा या गरिबाच्या घरच्या संपूर्ण जेवणाचा व्यापक अर्थ सामावलेला असतो. अरे वा. म्हणजे चहा पाणी या शब्दातून केवळ 1 कप चहा आणि पाणी नाही, तर घरात आलेल्या पाहुण्यांचं स्वागत, आदरातिथ्य, बिस्किटे या सर्वांचा समाहार किंवा समावेश होतो. हो, अगदी असंच. भाषेने संस्कृतीला किती सुंदरपणे एका शब्दात बांधून ठेवले आहे याचं हे उत्तम उदाहरण आहे. आता आपण अशा एका प्रकाराकडे जाऊया जो या सर्वांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. अच्छा, कोणता तो? असा समास जिथे पहिल्या पदाला महत्त्व नाही, दुसऱ्या पदालाही महत्त्व नाही, दोन्ही पदे मिळून तिसऱ्याच एका अर्थाकडे बोट दाखवतात, तो प्रकार म्हणजे बहुव्रीही समास. हो, हा खूप रंजक प्रकार आहे. हा सामासिक शब्द बहुधा एखाद्या नामाचे विशेषण म्हणून काम करतो. नीलकंठ हे उदाहरण पाहिल्यास यात नील म्हणजे निळा आणि कंठ म्हणजे गळा असे 2 शब्द आहेत.
पण आपल्याला निळ्या रंगाशी देणे घेणं नसते आणि गळ्याशीही नाही. बरोबर. कारण नीळकंठ हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यांसमोर निळा गळा उभा राहत नाही, तर साक्षात भगवान शंकर उभे राहतात. अगदी. ज्याचा कंठ निळा आहे असा तो. इथे दोन्ही पदांनी स्वतःचे वैयक्तिक महत्त्व सोडून दिले आहे आणि मिळून एका तिसऱ्याच व्यक्तीचे विशेषण बनणे पसंत केले आहे. म्हणजे अजून उदाहरणे द्यायची झाली तर गजानन घ्या. गज म्हणजे हत्ती आणि आनन म्हणजे मुख. ज्याचे मुख हत्तीचे आहे असा तो श्री गणेश, किंवा लंबोदर, निष्कलंक, चक्रपाणी, पांडुरंग, निर्धन, ज्यापाशी धन नाही असा तो. बरोबर. या सर्व शब्दांमध्ये मूळ शब्द मागे पडतात आणि त्यांच्या एकत्रीकरणातून जो तिसरा अर्थ उभा राहतो तो प्रधान ठरतो. तर मग या सर्वांचा अर्थ काय? मगाशी आपण द्विगु समासाची चर्चा करताना ज्या सापळ्याचा उल्लेख केला होता त्याचा थेट संबंध याच बहुव्रीही समासाशी आहे. हो, अगदी थेट संबंध आहे. आता जर मला परीक्षेला सामोरे जायचे असेल आणि माझ्यासमोर दशमुख किंवा दशानन असा शब्द आला, तर तिथे दश म्हणजेच 10 ही संख्या अगदी लखलखीतपणे दिसते आहे. हां, मग संख्येच्या नियमानुसार मी तो द्विगु समास म्हणून का नोंदवू नये? तो बहुव्रीही समासात कसा मोडतो? हाच तो सूक्ष्म भेद आहे ज्यावर परीक्षेचे गुण अवलंबून असतात. दशानन या शब्दाची फोड 10 आणि आनन म्हणजे मुख अशी होते. पण इथे 10 मुखांचा समूह असा विग्रह करून आपण थांबतो का? नाही, तसं तर थांबत नाही आपण. नाही ना, कारण दशानन म्हटल्यावर 10 तोंडांचा कोणताही रॅन्डम गट आपल्या डोळ्यांसमोर येत नाही. आपल्या मनात थेट रावण या विशिष्ट पौराणिक पात्राची प्रतिमा तयार होते. अरे हो, हे तर लक्षातच आलं नाही. इथे संख्या असली तरी ती समूहासाठी न वापरता रावणाची ओळख सांगण्यासाठी वापरली गेली आहे. जेव्हा संख्या एका समूहाचा बोध न करता एखाद्या तिसऱ्याच व्यक्तीचा, देवाचा किंवा विशेष घटकाचा बोध करून देते, तेव्हा ती द्विगु समासाच्या कक्षेतून बाहेर पडून थेट बहुव्रीही समासाचा भाग बनते. खरोखरच हा फरक किती लॉजिकल आहे. आता ह्या सर्व संकल्पनांचे एकत्रितीकरण करून परीक्षेच्या त्या तणावपूर्ण वातावरणात जेव्हा वेळ कमी असतो तेव्हा अचूक उत्तर कसं निवडायचं याच्या काही रणनीती समजून घेऊया. हो, हे परीक्षार्थ्यांसाठी खूप गरजेचं आहे. TET सारख्या स्पर्धा परीक्षांमध्ये अनेकदा समास ओळखा असा थेट प्रश्न येतो. तिथे विग्रह करण्यापेक्षा शब्दाचं कार्य ओळखणे जास्त फायदेशीर ठरतं, नाही का? अगदी 100% बरोबर. एक नमुना प्रश्न घेऊया. नाउमेद या शब्दाचा समास कोणता? पर्याय आहेत अव्ययी भाव, नत्र तत्पुरुष, बहुव्रीही की द्वंद्व. अशावेळी शब्दाचे विश्लेषण करणे महत्वाचे ठरते. नाउमेद या शब्दात ना हा सुरुवातीचा भाग नकारार्थी आहे, म्हणजे उमेद नसलेला. बरोबर. आता आपण शिकलो आहोत की नकारार्थी अर्थ असेल तर तो नत्र तत्पुरुष समासाचा भाग असतो. गोंधळ टाळण्यासाठी काही साधे निकष तपासले पाहिजेत. जर शब्द क्रियेबद्दल माहिती देत असेल, कसे, कुठे, केव्हा, तर तो बहुधा अव्ययी भाव असतो. जर शब्दांमध्ये आणि किंवा हा अर्थ दडलेला वाटत असेल तर तो द्वंद्व असतो. संख्या दिसली की समूह आहे की तिसरी व्यक्ती हा प्रश्न स्वतःला विचारायचा. समूह असेल तर द्विगु आणि व्यक्ती असेल तर बहुव्रीही. हे सर्व एका झटपट रिव्हिजन चार्टमध्ये बसवायचे असेल तर ते पूर्ण स्मरणसूत्र आपण पुन्हा एकदा बघूया, ज्यामुळे हे भाषेचे गणित कायमचे लक्षात राहील. हो, नक्कीच. सांगा. सूत्र आहे 1 अ 2 त 2 द्व 3 ब. क्या बात है. 1 अ म्हणजे पहिले पद प्रधान अव्ययी भाव, 2 त म्हणजे दुसरे पद प्रधान तत्पुरुष, 2 द्व म्हणजे दोन्ही पदे प्रधान द्वंद्व आणि 3 ब म्हणजे तिसरे पद प्रधान बहुव्रीही. जर आपण याचा व्यापक विचार केला तर या सूत्राची ताकद केवळ परीक्षेत गुण मिळवण्यापुरती मर्यादित नाही. मग अजून कशासाठी? जेव्हा भावी शिक्षक प्रत्यक्ष वर्गात जातात तेव्हा विद्यार्थ्यांसमोर व्याकरण हा कोरडा आणि पाठ करण्याचा विषय म्हणून न मांडता एक तर्कशुद्ध आणि गणितीय रचना म्हणून मांडण्यात अपेक्षित असते. बरोबर आहे. या पद्धतीने शिकवल्यास विद्यार्थ्यांच्या मनातील व्याकरणाची भीती तर नष्ट होईलच, पण ते स्वतः शब्दांची फोड करून अर्थाचे धागेदोरे शोधू लागतील. समास ही केवळ 2 शब्दांची जोडणी नसून मानवी विचार प्रक्रियेचे ते एक प्रगत रूप आहे. अगदी खरं. आजच्या या सविस्तर आधारातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की भाषेचे नियम हे माणसाला
अडकवण्यासाठी नसून त्याचे विचार अधिक प्रभावी आणि कमीत कमी शब्दांत व्यक्त करण्यासाठी बनवले गेले आहेत. हो ना. कर्मधारय, द्विगु आणि बहुव्रीही यांसारख्या प्रकारांतील सूक्ष्म रेषेवर चालताना जर आपण एक अ, दोन त, दो द्वी, ती ब हा लॉजिकल पॅटर्न लक्षात ठेवला तर व्याकरणाचे हे गुण निश्चितपणे आपल्या खिशात आहेत. नक्कीच. माणसाचा मेंदू सतत उत्क्रांत होत असतो आणि त्यासोबत भाषाही. समासाचा हा प्रवास त्याच भाषिक उत्क्रांतीचा एक महत्वाचा टप्पा आहे. आणि याच भाषिक उत्क्रांतीचा संदर्भ ठेवून आजच्या या चर्चेच्या शेवटी ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न सोडून द्यावासा वाटतो. नक्कीच. काय प्रश्न आहे? शेकडो वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांनी वेळ आणि ऊर्जा वाचवण्यासाठी 2 शब्दांना एकत्र करून समासाची निर्मिती केली. आजच्या डिजिटल आणि वेगवान युगात सोशल मीडियावर मेसेज टाईप करताना आपण जे शॉर्ट फॉर्म्स किंवा ॲब्रिव्हिएशन्स वापरतो, अच्छा, म्हणजे ते BRB आणि TTYL सारखे. हो तेच. इंग्रजीत BRB म्हणजे बी राईट बॅक, TTYL म्हणजे टॉक टू यू लेटर, किंवा अगदी मराठीत शुभरात्री ऐवजी फक्त शुरा, गुड मॉर्निंग ऐवजी गुमो, हा देखील वेळेची बचत करण्याचाच एक प्रकार आहे. हो, बरोबर आहे. पण हे आधुनिक शॉर्ट फॉर्म्स काळाच्या ओघात भाषेचा मूळ अर्थ संकुचित आणि नष्ट करत आहेत, की तेच या डिजिटल युगातील एक नवीन समास म्हणून उदयाला येत आहेत? हा विचार करायला लावणारा बदल आहे. बापरे, हा खरंच खूपच खोल विचार आहे. हो ना? यावर नक्की विचार करा.